हॅलो. आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये धातूंबद्दल बोललो होतो, आठवतंय ना? आपण धातूंची काही उदाहरणं पाहिली होती आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्याससुद्धा केला होता. धातूंचे कुठले गुणधर्म आपण बघितले की धातू चकाकतात, त्यांना चमक असते, ते उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात आणि अशाच अजून काही मजेदार गोष्टी. पण आज आपण थोडं वेगळं काही बघणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये अधातूंवर लक्ष केंद्रित करणार आहोत. अधातू. चला तर मग अधातूंचे काही उदाहरणं बघूया. सगळ्यात पहिले आहे कार्बन. हा कोळशाच्या रूपातला कार्बन आहे असं म्हणता येईल. त्यानंतर आहे गंधक म्हणजे सल्फर. सल्फर हे असं पिवळं असतं. त्यानंतर आपल्याकडे आहे आयोडीन. हे आहे आयोडीन. आणि सगळ्यात शेवटी आहे फॉस्फरस. ही लाल रंगाची पावडर. हे सध्या पावडरच्या रूपात आहे, पण याचे कणसुद्धा असतात जरा मोठे, असे सल्फरसारखे. ठीक आहे. तर कार्बन, आयोडीन, सल्फर आणि फॉस्फरस या 4 अधातूंबद्दल आपण बोलणार आहोत. आणि काय बोलणार आहोत? आपलं या व्हिडिओमध्ये उद्दिष्ट काय आहे? या प्रत्येक अधातूचं आपण निरीक्षण करू आणि त्याचे गुणधर्म बघूया आणि हे ठरवू की हे सगळे अधातू धातूंपेक्षा वेगळे कसे आहेत. चला तर मग आता या अधातूंच्या पृष्ठभागाकडे नीट बघूया आणि पाहू की यात काही चमक आहे का. सगळ्यात पहिले गंधक, सल्फर. हे असं पिवळं दिसतं. तुम्ही जर व्यवस्थित नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल की यात अजिबात कुठलीही चमक नाही आहे. चमकत नाही आहे, चकाकत नाही आहे. ज्याप्रमाणे धातू चमकतात तसं हे अजिबात नाही आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की गंधकामध्ये धातूसारखी चमक नाही, चकाकी नाही. ठीक आहे. याला चकाकी नसते. नंतर आहे फॉस्फरस. हे तर सध्या पावडरच्या रूपात आहे, पण तुम्ही त्याचे कण जरी बघितले ना, ते सुद्धा चमकत नाही. ते प्रकाश परावर्तित करत नाही आणि म्हणून फॉस्फरसला सुद्धा चकाकी नसते. नंतर आहे आयोडीन. आयोडीन जरा वेगळा आहे. आपण या चित्राकडे व्यवस्थित बघितलं तर आपल्याला थोडीशी चमक दिसते. तर म्हणजे आयोडीन हे गंधक आणि फॉस्फरस सारखं नाही आहे. म्हणजे आयोडीनला चकाकी आहे. आणि त्यानंतर आहे कार्बन. याला काही आपण चमकदार अजिबात म्हणू शकत नाही, हो ना? कार्बन अगदी काळसर आणि मळकट आहे. थोडासा प्रकाश इकडे तिकडे परावर्तित होतोय असं वाटतं, पण तरी याला चकाकी आहे असं अजिबात म्हणता नाही येणार. तर कार्बनलाही चकाकी नाही आहे. मग आपल्याला असं म्हणता येईल की आयोडीन हा एक अपवाद आहे. आपण जे सगळे अधातू बघितले, कार्बन, गंधक, फॉस्फरस आणि आयोडीन, त्यामध्ये फक्त आयोडीनला जराशी चकाकी आहे. तर मग याचा अर्थ असा की सगळे धातू चमकदार असतात, पण अधातूंना चकाकी तशी नसते. पण अधातूंमध्ये आयोडीन हा एक अपवाद आहे. आता यानंतर अजून काही गुणधर्म बघू. कुठले बरं? कठीणपणा, वर्धनीयता आणि तन्यता. बाप रे, एवढे मोठे मोठे शब्द, पण सोपेच शब्द आहे ना. कठीणपणा म्हणजे एखादी वस्तू किती कडक आहे किंवा नरम आहे किंवा मऊ आहे, ते म्हणजे कठीणपणा. ठीक आहे. त्यानंतर आहे वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे एखाद्या वस्तूला ठोकून त्याचा पत्रा बनवता येणे. या गुणधर्माला वर्धनीयता म्हणतात. याला इंग्लिशमध्ये मॅलिएबिलिटी म्हणतात. तर एखादी वस्तू वर्धनीय असते म्हणजे त्याचा पातळ पत्रा बनवता येतो. आणि नंतर आहे तन्यता. तन्यता म्हणजे ताणता येण्याचा गुणधर्म आणि ताणून त्याची तार बनवता येण्याचा गुणधर्म म्हणजे तन्यता. आता हे सगळे गुणधर्म आपण प्रत्येक अधातूचे आहेत की नाही हे बघूया. सुरुवात करू गंधकापासून. पण मग हे सगळं चेक कसं करायचं? अरे सोपं आहे. एक हातोडा घ्या आणि त्याला ठोकून पहा काय होतंय ते. याला हातोड्याने मारलं तर ते त्याचे तुकडे तुकडे झाले. म्हणजेच काय, तर सल्फर हे वर्धनीय नाही आहे, तन्यता हा सुद्धा त्याचा गुणधर्म नाही आहे आणि ते मऊ आणि ठिसूळ आहे. हातोड्याने मारल्याबरोबर त्याचे तुकडे तुकडे होऊन गेले, हो की नाही? आता त्यानंतर आहे फॉस्फरस. याची तर आधीच पावडर केलेली आहे, त्यामुळे आपल्याला हातोडा मारायची तर गरजही नाही. आणि फॉस्फरससुद्धा मऊ, ठिसूळ असंच असतं आणि तन्यता किंवा वर्धनीयता हे त्याचे गुणधर्म नाही आहे. नंतर आहे आयोडीन. आता पुन्हा एकदा हातोडा घेऊया आणि याला मारून बघूया. अरे बापरे, याचे पण तुकडे तुकडे झाले. म्हणजेच काय, तर आयोडीनसुद्धा मऊ आहे आणि ठिसूळ आहे. तसंच तंतुक्षम नाही आहे आणि वर्धनीयसुद्धा नाही आहे. मग नंतर आहे कार्बन. ह्यालाही तसंच चेक करूया का? हातोडा घ्या
आणि याचे तुकडे तुकडे झालेले आहेत. त्यामुळे कार्बनसुद्धा मऊ, ठिसूळ, तंतुक्षम नाही आहे आणि वर्धनीयसुद्धा नाही आहे. तर आपण इथे बघितले हे चारही अधातू कठीण नाही आहेत, ते मऊ आहेत आणि ते धातूंसारखे वर्धनीय किंवा तन्य दोन्हीसुद्धा नाही आहे. पण आता इथे एक छोटूसा अपवाद आहे, ठीक आहे. कार्बनचे सगळेच रूपं असे नरम नसतात, त्याचे काही अपवाद असतात, ते आपण पुढे बघूयाच. पण आता या स्लाईडवरून काय निष्कर्ष काढायचा? आपण हाच प्रयोग म्हणजे हातोड्याने मारून बघण्याचा प्रयोग धातूंवर केला असता तर काय झालं असतं? धातू तुटले नसते, धातू कठीण असतात, ते वर्धनीयसुद्धा असतात आणि त्यांच्या तारासुद्धा बनवता येतात. पण अधातूंसाठी हे सगळं खोटं ठरलंय. ते मऊ असतात, ठिसूळ असतात, त्यांचे तंतू म्हणजे तार बनवता येत नाही आणि त्यांचे पत्रेसुद्धा बनवता येत नाही. चला तर मग आता या व्हिडिओचा जरा सारांश बघूया. आपण पाहिले 4 अधातू, कार्बन, आयोडीन, फॉस्फरस आणि सल्फर म्हणजे गंधक. या सगळ्यांच्या अधातवी गुणांचा आता आढावा घेऊया. या सगळ्या अधातूंकडे धातूंप्रमाणे चमक किंवा चकाकी नाही आहे. फक्त आयोडीन हा एक अपवाद आहे. हे सगळे अधातू मऊ असतात, ठिसूळ असतात आणि त्यांच्या तारा बनवता येत नाही म्हणजे ते तंतुक्षम नसतात आणि ते वर्धनीयसुद्धा नसतात म्हणजे त्यांचे पत्रे वगैरे बनवता नाही येत. म्हणजेच काय, धातू हे अधातूंपेक्षा खूप वेगळे असतात. चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. पण या अधातूंबद्दल मी आता अजून एक व्हिडिओ बनवते, तो सुद्धा नक्की पहा. त्यामध्ये आपण अधातूंचे अजून काही गुणधर्म बघूयात. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.